नमस्कार, मी संयोगिता आणि पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत। मावळ येथील चर्चेत राजकीय व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचल्याची घटना समोर आली आहे। ही घटना मावळ परिसरात काही काळापासून वाढत्या राजकीय वादांच्या पार्श्वभूमीवर केल्याचं बोललं जातं। सुनील शेळके हे मावळमधील प्रभावी नेते मानले जातात, पण त्यांच्यावर विरोधकांकडून अनेक वेळा धोक्याची त्यांना धमकी आल्याचे समजते। मावळचे अजित पवारांच्या अत्यंत जवळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींचा अतिरिक्त तपास करण्यासाठी आता एसआयटी स्थापना करण्यात आली। 26 जुलै 2023 रोजी तळेगाव दाभाडे परिसरात एक कारवाई करण्यात। या कारवाईच्या दरम्यान 7 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून तब्बल 9 पिस्तूल, 4 काडतुसे, धारदार कोयते जप्त करण्यात आले। यातील आरोपी हे पुणे, जालना आणि मध्य प्रदेश येथील गुन्हेगार होते। तपासादरम्यान ते सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचत असल्याचं स्पष्ट झालं। अटक करण्यात आलेले हे आरोपी मध्य प्रदेश, जालना, वडगाव, काळेवाडी परिसरातले असून आमदार शेळके यांचे कोणतेही त्यांच्याशी वैयक्तिक वैर नव्हते। त्यामुळे या गुन्हेगारांच्या पाठीमागे कोणीतरी बडा व्यक्ती असणार असा संशय व्यक्त करण्यात येतोय। मग या सगळ्यांमागे हे त्यांना पैसे कोण पुरवते आणि माझ्या हत्येचा कट करण्याचा सूत्रधार कोण, असा थेट सवाल आता शेळके यांनी विधानसभेत उपस्थित केला। या घटनेच्या अनुषंगाने माझ्याकडे ही माहिती उपलब्ध झाली आहे, ती सर्व माहिती मी समितीला देणार। समितीने या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि त्याच्या मुळाशी कोण आहे आणि त्याचा शोध घेऊन तसेच तळेगाव परिसरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीवर देखील रोख लावण्यासाठी कठोर अशी पावलं उचलावी असं शेळके म्हणाले। सुनील शेळके यांच्यावर पूर्वी देखील खनन प्रकरणासह काही भ्रष्टाचार संदर्भातील मुद्द्यांमुळे आणि पक्षातील विरोधी गटाशी झालेले वाद आणि पक्षाच्या आतल्या आणि बाहेरच्या वादांमुळे त्यांच्या आलेल्या अनेक धमक्या तसेच घटना देखील अशा घडल्या आहेत। पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी समिती स्थापन केली आणि या घटनेचा तपास सुरू आहे।